मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये पान नंबर 53 वर जो पाठ आहे त्या पाठाची माहिती घेऊ. त्या अगोदर पूर्वी शिक्षण घेत असताना गुरुकुलमध्ये राहण्याची पद्धत होती आणि अशा गुरुकुलमध्ये त्या गुरुकुलचे प्रमुख आचार्य, ऋषी, मुनी, संत आपल्या शिष्यांना म्हणजे मुलांना शिक्षण देत असत. मग अशाच प्रकारे रामदास स्वामी देखील आपल्या मुलांना गुरुकुलामध्ये शिक्षण देत असत. तर आज आपण पान नंबर 53 वर मराठी विषयाच्या माध्यमातून रामदास स्वामींचा खरा शिष्य अंबादास या पाठाची माहिती घेऊ. एकनिष्ठ शिष्य अंबादास. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. पहा, समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. रामदास स्वामींचे अनेक शिष्य होते. त्या शिष्यामध्ये एक होता अंबादास. गुरुने सांगितलेले काम तो मोठ्या हौशेने करीत असे. पहा, जो एकनिष्ठ शिक्षक होता, प्रामाणिक होता, तो गुरूंची सेवा करायचा. गुरूंनी सांगितलेलं प्रत्येक काम तो प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि तोच खरा शिष्य जो गुरुची आज्ञा पाळतो. गुरुची सेवा करण्यात त्याला खूप आनंद वाटत असे आणि तो गुरूंची सेवा नेहमी आनंदाने करत असे. इतर शिष्य मात्र अंबादासला मूर्ख समजत आणि त्याची थट्टाही करीत. पहा, इतर शिष्य काय करायचे? अंबादासला मूर्ख समजायचे, थट्टा करायचे, कारण तो आपल्या गुरुची सेवा करायचा हे त्यांना आवडत नसे. म्हणून त्याला ते चिडवत, त्याची थट्टा करत आणि त्याला मूर्ख समजत. परंतु अंबादासचे सारे लक्ष गुरुची सेवा करण्याकडेच असे. एकदा रामदास स्वामी आपल्या शिष्याबरोबर कुठेतरी जात होते. पहा, बाहेर जात होते. एकदा रामदास स्वामी आपल्या शिष्यांबरोबर कुठे बाहेर जात होते. रस्त्यात त्यांना एक विहीर दिसली. पहा, रस्त्यात त्यांना काय झालं? एक विहीर दिसली. विहिरीला लागूनच निंबाचे एक मोठे झाड होते. पहा, रस्त्यात जात असताना त्यांना काय झालं? विहीर दिसली आणि विहिरीला लागूनच एक निंबाचे म्हणजे झाड होते. कडुलिंबाचे मोठेचे मोठे झाड होते. झाडाची एक फांदी विहिरीच्या अगदी मध्यावर झुकलेली होती आणि त्या झाडाची फांदी बरोबर विहिरीच्या मध्यावर झुकलेली होती. गुरुजी शिष्याबरोबर या झाडाखाली आराम करण्यासाठी बसले आणि बरोबर त्याच झाडाखाली गुरुजी आपल्या शिष्यासोबत त्या झाडाखाली आराम करण्यासाठी बसले. चालून चालून दमले होते, थकले होते. थोड्या वेळाने रामदास स्वामी शिष्यांना म्हणाले. पहा, थोड्या वेळाने काय झालं? आराम केल्यानंतर रामदास स्वामी आपल्या शिष्यांना म्हणाले, निंबाची जी फांदी विहिरीच्या मध्यावर झुकलेली आहे, निंबाची ही जी फांदी आहे ना, विहिरीच्या बरोबर मध्यावर झुकलेली आहे, ती कापायची आहे. कोण कापेल? पहा, विहिरीच्या मध्यावर झुकलेली जी फांदी आहे ना, ती कोण कापेल असे रामदास स्वामी आपल्या शिष्यांना म्हणाले. एका शिष्याला हे काम सोपवून गुरुजी म्हणाले, ही करवत घे आणि झाडावर चढून खोडाच्या बाजूने ही फांदी कापून टाक. पहा, रामदास स्वामी आपल्या शिष्यांची ते परीक्षा घ्यायचे त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी काम आपल्या शिष्यांना सोपवलं. सांगितलं, ही करवत घे आणि झाडावर चढून खोडाच्या बाजूने ही फांदी कापून टाक. खोड आहे ना, त्या बाजूला ही फांदी कापायची. ज्या शिष्याला सांगितले तो शिष्य म्हणाला, गुरुजी मला झाडावर चढता येत नाही. पहा, त्या शिष्याने लगेच काय कारण सांगितले? गुरुजी मला झाडावर चढता येत नाही. गुरुजींनी दुसऱ्या शिष्याला हे काम करण्यास सांगितले. पहा, त्या शिष्याने सांगितले मला झाडावर चढता येत नाही. मग गुरुजींनी काय केले? दुसऱ्या शिष्याला सांगितले. तेव्हा तो शिष्य म्हणाला, मला करवतीने कापता येत नाही. पहा, प्रत्येक जण आपापली कारणे सांगू लागला. एक म्हणला मला झाडावर चढता येत नाही. दुसरा शिष्य म्हणला मला करवतीने कापता येत नाही. आणि तिसरा शिष्य म्हणाला कुऱ्हाड असेल तरच मला जमेल. अशा प्रत्येक शिष्याने, एकूण 3 शिष्याने वेगवेगळी कारणे सांगितली. पुढे गुरुजींनी तिसऱ्या शिष्याला हे काम करण्याचा इशारा केला. गुरुजींनी काय केलं? जो आपला शिष्य होता तिसरा अंबादास,
गुरुजींनी तिसऱ्या शिष्याला हे काम करण्याचा इशारा केला तेव्हा तो म्हणाला, बुंद्याच्या बाजूने फांदी कापली तर मी विहिरीत पडेन. पहा, अंबादास सोडून तिसरा शिष्य जो होता तो काय म्हणला, गुरुजी तिसऱ्या शिष्याला हे काम सांगितले, इशारा केला तेव्हा तो म्हणाला, बुंद्याच्या बाजूने फांदी कापली तर मी विहिरीत पडेन. अशा तऱ्हेने प्रत्येक शिष्याने काय केलं, काही ना काही कारण सांगितलं. त्याच्यानंतर गुरूंनी काय केलं, आपल्या प्रिय शिष्य, प्रामाणिक शिष्य, आवडीचा शिष्य, एकनिष्ठ शिष्य अंबादासकडे पाहिले. त्यानंतर अंबादासने गुरूंच्या चेहऱ्याकडे पाहिले. या ठिकाणी थांबूयात आपण. पुढील भाग आपण पुढील तासाला घेऊयात. धन्यवाद.